आज आईला काय झालंय काय माहिती, सकाळमध्ये कांद्याची माळ बनवायला घेतलीये. आता मावशी आली त्यामुळे आम्ही सगळेजण शेड मध्ये जेवायला बसलो होतो आणि आज होता एकदम स्पेशल मेनू खिचडी. एक घास खाल्ला नाही तेवढ्यात आली माऊ, म्हणे मला खाऊ. तिला आधी पार्लेचे बिस्किट चारले. रात्री आमच्या इथं होती कुल्फीची पार्टी. यांना म्हणलं तुम्ही तुमचं चालू द्या, हिरा बेटा आज जिरा पियेंगा. जिरा पिऊन कोमलने करून दिली डोक्याची मालिश. डोकं म्हणलं वा वा वा. जाऊ द्या, सकाळी उठलो हे सगळे म्हणले आज नॉनव्हेज बनेगा. मग शर्टाचं लावलं बटन आणि टमटम काढून 100च्या स्पीडनं घ्यायला गेलो मटन. घरी आलो तर नुसता धुवाच धुवा. यांना म्हणलं काय हुआ, काय नाही चुला विजलाय जाऊ द्या. आणि त्यात माताजींनी अचानक कांद्याची माळ बनवायला घेतली. इथं सिलेंडर नाही म्हणून खायचे झालेत वांदे. त्यात माताजी तार मध्ये घालत बसले कांदे. मयूला म्हणलं ये देखो इम्पोर्टेड हार. म्हणे वाव, माझ्या लग्नात हेच घालेल म्हणली. शेंट मारायची गरज नाही पडणार. ते ऐकताच माताजींनी हार टाकला चुलीत. मग मीही आंघोळ करून झालो तयार. जगामगा मला बघा. तेवढ्यात हे सगळे जण बसले नाश्त्याला. म्हणलं मेरे को भी देव रे. म्हणे तुमरे हातों से घेऊ. मग प्लेट भरून बाशी खिचडी खाऊनच घेतली आणि पांढरे कपडे घालून बावी नवरदेव झाला तयार. आणि मग सगळ्यांना घेऊन निघालो लग्नात. माझ्या नाही दुसऱ्यांच्या. बसलो इकडे तेवढ्यात नवरदेव नवरी आले एकदम जकास. देवाला म्हणलं किती दिवस आम्हाला पण ठेवणार बकास. म्हणे तुमचं तुम्ही बघा. सगळं बाजूला ठेवून डायरेक्ट जेवणाच्या मंडपात आलो आणि गल्लाच भर मट्टा पिलो. त्यात आमचे दोस्त अजून कंगरी. ओळखत नाही कोण तरी पण गल्लाच भरले 2. मट्टा बोलते सबको कोलते. असो लग्न लागताच डायरेक्ट पंगतीत बसलो आणि ताटभर जेवणचं केलंय सेवन. खाऊन झाल्यावर सगळ्यांना म्हणलं गाईज फॉलो मी. आता यांना मी घरी घेऊन जातो तर तुम्ही घ्या फॉलो करून. पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र.